पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये संधी कुणाला आणि या संदर्भातील मित्रांनो हा शॉर्ट आहे. हे जे काही उमेदवार आहेत त्यांना जवळपास चौथ्यांदा संधी मिळालेली आहे. त्यांचे मार्क्स पाहू शकता, त्यांची तुम्ही कॅटेगरी पाहू शकता, कारण शिक्षक भरती पोर्टलद्वारे जी चालू आहे त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यात उमेदवारांचे ज्यांची गुणवत्ता असूनही कसा कार्यक्रम होतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा शॉर्ट. आणि हे समजणं तितकंच गरजेचं आहे की असंच जर चालू राहिलं तर बाकीचे जे उमेदवार आहेत जे बॉर्डर लाईनवरती आहेत किंवा ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे, आतुरतेने त्यांनी इतके दिवस वाट पाहिलेली आहे, त्यांची मात्र वाटच लागणार आहे. कारण हेच उमेदवार पुन्हा पुन्हा येतात आणि पुन्हा पुन्हा आल्यावरती सुद्धा ते नोकरी तर कुठं करतात आहे, ते कोणत्याही ठिकाणी नोकरी मात्र जॉईन करत नाही. पहिला टप्पा 2023ची शिक्षक भरती विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये संधी मिळाली, नंतर विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये त्याच्या वरच्या वर्गासाठी संधी मिळाली, नंतर कन्वर्जन राऊंडमध्ये सुद्धा संधी मिळाली, कारण जे काही ऑप्टिंग आउट करायला सांगितलं होतं त्या उमेदवारांनी केलंच नव्हतं. आणि त्यानंतर आपण पाहतोय विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या सुद्धा उमेदवारांना संधी मिळालेली आहे. बरं, या उमेदवारांनी कुठे जॉईन केलं आहे का? नाही. त्या उमेदवारांनी अजूनही आशा आहे की अजूनही तिसरा टप्पा जेव्हा होईल भरतीचा तेव्हा त्यालासुद्धा कुठे ना कुठं संधी मिळते का, असं सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. कारण 1 ते 5साठी पहिल्यांदा जेव्हा संधी मिळते तेव्हा दुसऱ्या त्याच परीक्षा दिली असताना दुसऱ्या राऊंडमध्ये 6 ते 8, तिसऱ्या राऊंडमध्ये 8 ते 10, चौथ्या राऊंडमध्ये 11 ते 12 आणि 5वा राऊंड आहे तिथेसुद्धा आता डी एड कॉलेजेस आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराला एकाच परीक्षेवरती 5 वेळा संधी मिळते. आणि म्हणूनच मित्रांनो, डोळं खोलून बघण्याची गरज आहे की अशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती जर झाली तर नक्की कोणाची भरती होईल, कोणासाठी होईल, की असाच कार्यक्रम उमेदवारांचा होणार आहे. यासाठी जागृत होणं महत्त्वाचं आहे आणि सर्वांपर्यंत पोहोचवा की हे वास्तव आहे, धगधगतं वास्तवता आहे. 176 वाला उमेदवार, 178 वाला, 169 वाला, 162, 157 वाला उमेदवारसुद्धा दुसऱ्या टप्प्याच्या विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये जर येत असेल तर बाकीच्यांनी करायचं काय? काय फायदा या भरतीचा? तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये लिहा. नाहीतर नुसतंच वाट बघत बसा, वाट लागल्याशिवाय राहणार नाही. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्ट.